हे बघा टोमॅटो, कांदा, तेजपत्ता, काली मिरी, लवंग, हा थोडा अख्खा गरम मसाला घेतलाय, दालचिनी, ही आहे वाटणाची तयारी। बघा आज स्पेशल बनते काहीतरी, आज स्पेशल बनते काहीतरी। हे वाटण आहे, हे बघा राई टाकली, जिरं टाकलं, खूप सारा कढीपत्ता टाकला, आलं लसणाची पेस्ट आणि मस्त आपण शिजवून घेऊया। हिंग आणि हे कांदा टोमॅटोचं वाटण, कांदा टोमॅटो अख्खा गरम मसाला आपण वाटलेला ते वाटण टाकलं। कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा आणि हे बघा कांदा सुकं खोबरं वाटलेलं हे वाटण आणि ह्याच्यात आपण पाणी टाकूया जास्त। आणि हे बघा मोड आलेली मटकी याला मी एकच शिट्टी घेतली, याच्यात हळद तेल आणि पाणी टाकून 1 शिट्टी काढली। तर तुम्हाला समजलंच असेल माझी रेसिपी कोणती आहे ते। आता ह्याचं पाणी आपण ह्याच्यात पहिला टाकूया आणि नंतर मटकी टाकूया। बघा हे मटकीचं मी पाणी टाकते आणि आपल्याला ही रस्सा बनवायचा आहे। तर हे पाणी बघा एवढा रस्सा बनवलेला आहे, तर हे पहिला मी पूर्ण शिजून घेते। बघा मटकीचं पाणी मी टाकलेलं आहे, चवीनुसार याच्यात मीठ टाकूया। तर हे बघा आपला रस्सा तयार आहे। आता याच्यात ना आपण खूप सारी कोथिंबीर टाकूया। हे बघा हा रस्सा तयार झाले। आता ह्यातला मी थोडा बाजूला काढते। बघा आपल्या रस्स्यावर कशी तरी आलेली आहे, हे बघा। आता हा रस्सा मी एका भांड्यात काढते। तर हा बघा मी हा रस्सा वेगळा काढलाय। आता आपण तो थोडासा रस्सा आहे ना, तर ह्याच्यात आपण ही आता मटकी टाकूया। हे बघा आता ह्याच्यात मी मटकी टाकले, म्हणजे हे वेगळं आहे आणि हा वेगळा रस्सा ठेवलेला आहे। तर आता ही आपण थोडी शिजून घेऊया। तर हे बघा आता मटकीची भाजी शिजते, त्याच्यात आता आपण ही कोथिंबीर टाकूया आणि आपली मिसळ रेडी आहे। रेडी आहे म्हणजे अजून पुढे तो दाखवायचे पाव वगैरे सजावट करायचे, पण आपली मिसळ खाली रेडी झाली आहे। भाजी मिसळची भाजी खाली रेडी झाली। तर हे बघा याला थोडा मी उकाळा देते। हे बघा ही मटकीची भाजी झाली। हे बघा आपली मिसळ पाव रेडी आहे। हे फरसाण आहे, कांदा हा लिंबूचा रस, पाव आणि ही भाजी आणि हा रस्सा म्हणजे तरी बघा आपली मिसळ पाव रेडी आहे। तर मैत्रिणींनो माझे सबस्क्राइब जेवढे आहेत तेवढ्यानी या खायला। बघा आपली डिश रेडी झालेली आहे। हे बघा पहिला भाजी टाकायला पाहिजे होते, मग वरती फरसाण। लिंबूचा रस टाका। बस झाला, किती टाका?